हे बघा ओसाड असलेली दीक्षाभूमी आपल्याला दिसत आहे। इथले बघा झाडंसुद्धा जे आहे एकदम करपून गेलेले आहे। कोणी पाणी देत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे की विहिरीला पाणी नाही की इथे कॉर्पोरेशन पाणी देत नाही असं। हे बघा इकडे खोदलेलं होतं मागे, ती ॲज इट इज जसं काही जापानमध्ये अणुबॉम्ब टाकले होते की तिथं गवतच उगवत नाही अशा प्रकारे विषमतावाद्यांनी इथे खोदकाम केलेलं होतं। आजही परिस्थिती जशी ना तशीच आहे। म्हणून आपणा सर्व आंबेडकरी जनतेला आव्हान आहे, आपल्या कामधंद्यातून वेळ काढा आणि या दीक्षाभूमीवरती, पवित्र दीक्षाभूमीवरती आज तुम्हाला जे आहे यायचं आहे। खरोखर तुम्ही आंबेडकरवादी असाल तर आज तुम्ही नागपूरचे लोक खास करून या दीक्षाभूमीवरती दिसाल। जर तुम्ही आले नाहीत तर ही नामुष्की इथल्या नागपूरकरांसाठी असेल। चला या दीक्षाभूमीवरती या आणि इथल्या शासन व्यवस्थेला जवाब विचारायला आपण जे आहे मोठ्या संख्येने आलो तर यांना जवाब विचारू आपण की हेच स्थळ तुम्ही जे आहे विकसित का करत नाही। बाकीच्या स्थळांना तुम्ही जमिनी देता, बाकीच्या स्थळांचा तुम्ही विकास करता, इथला का करत नाही हे विचारण्यासाठी मोठ्या संख्येने या दीक्षाभूमीवरती यायचं आहे। जय भीम, जय भारत।